नवी मुंबईतील तुर्भेमधील कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये वेस्ट टू एनर्जी आणि CBG प्रकल्प प्रस्तावित असताना आता याला स्थानिक लोकप्रतिनिधींसह स्थानिक नागरिकांनीही प्रखर विरोध दर्शवला असून पालिका प्रशासनाकडे अनेक पत्रव्यवहार करून डम्पिंग ग्राउंड आणि प्रस्तावित वेस्ट टू एनर्जी प्रकल्प स्थलांतरित करावे अशी मागणी करूनही काहीही कारवाई होत नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आमरण उपोषणावर बसले असून जोपर्यंत या ठिकाणी दोन्ही प्रकल्प स्थलांतरित करत नाहीत तोपर्यंत जीव गेले तरी चालेल, मात्र आम्ही मागे हटणार नाही असा थेट इशारा उपोषणकर्त्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प इकडे येऊ नये म्हणून त्या ठिकाणी ही पूर्वी कोपरखेलला डम्पिंग ग्राउंड होता. 15 वर्ष 16 वर्ष तिकडं होतं डम्पिंग ग्राउंड. त्या ठिकाणी नंतर मग त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं होतं की तुर्भ्याला आणले. त्यांचं म्हणणं होतं की त्या ठिकाणी काम चालू आहे, डम्पिंग ग्राउंडचं काम चालू आहे, 1-2 महिन्यासाठी आम्ही इथं ठेवू. 2 महिने झाले, आता 15 वर्ष झाले. ते 100 एकर जागा संपूर्ण लँडफिलसाठी भरून टाकलेले. आज ते परत चला, आम्ही आज एवढं वर्ष आम्ही सण केलेले आहेत. त्या ठिकाणी आजार पडलेत लोक, काही लोक मेले, काही लोकांना TB झाले, काही लोकांना दम्याची बिमारी झाली. आज ही परिस्थिती बघितली तुम्ही, खूप बिकट परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये पण त्या ठिकाणी अजून एक वेस्ट टू एनर्जी प्लांट CBG हा प्लांट आणणार आहे. त्या ठिकाणी ती प्लांट आणणार कधी? तुमची हे जेवढी एक म्हणजे 8 शेल पूर्ण डम्पिंग ग्राउंड क्लिअर झालेले, भरले, डोंगर उभं केलेत. त्यातून फक्त 4 आणि 5 डोंगर हा दोन्ही लँडफिल साईड खाली करणार, कचरा दुसरीकडे टाकणार, त्या ठिकाणी येऊन प्लांट बसवणार आणि हे वेस्ट टू एनर्जी हा प्लांट तिथं बसवणार आहे. हा कचरा म्हणजे कचरा काढायसाठी त्यांना 2 वर्ष लागणार आहे, पण त्या ठिकाणी नंतर प्लांट बसवणार. त्या ठिकाणी प्लांट बसला तरी तीच बिमारी येणार आहे. आता TB दम्याची बिमारी, जर उद्या ती आले तर कॅन्सरची बिमारी चालू होईल. चिमणी बसवतील, कार्बन उडल, हीट वाढल. पण फक्त आमच्या झोपडपट्टीतच काय एवढं राजकारण चालू आहे? कशा करता आमच्या झोपडपट्टीच्या लोकांना की इथून आम्हाला पळवायची, कोणाच तर घशात टाकायची का जागा ही? आम्हाला असा शंका वाटतं आहे. आज आम्हाला एकच म्हणायचं की जोपर्यंत ती त्या प्लांटला आमचा विरोध नाही, पण लोकवस्तीपासून लांब पाहिजे. करू दे ना, तिकडं जागा दुनियाची जागा आहे. ते नार्वेकर साहेबांनी सर्वे करून सगळे करून ठेवलेत. त्या लोकांना फक्त फॉलोअप करता येत नाही. महानगरपालिकेचे त्या लोकांना मी तर कमिशनरला पण बोललो परवा, 10 दिवस राहून बघा साहेब म्हटलं काय परिस्थिती तिथं. मग अशा जरी देखील असताना पण ह्या ठिकाणी आम्ही जोपर्यंत हे प्लांट तुम्ही दुसरीकडे हलवत नाही तोपर्यंत आम्ही ह्या ठिकाणी उपोषणाला बसणार. जरी माझ्या लोकांसाठी जर जीव गेले तरी चालेल, ह्या ठिकाणी मी हलणार नाही. अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई.